तू रोशनीला शोधायला इथे का आला होतास? अम्मा, मला वाटलं की ती नवसाच्या झाडाजवळ उभी असावी म्हणून मी इथे आलो. नवसाचं झाड? नाही नाही पोरा, ती तिथे नाहीये. मी पण आत्ताच तर तिथून आले. अच्छा, पण तू रोशनीला का शोधतोयस? ती तर इकडेच आहे. रोशनी तिथे आहे? नाहीतर काय. भाऊ तू एक काम कर, तू पटापट हॉस्पिटलला ये. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय? की तुला माझी गरज नाहीये आता? नाही. असं ठेवा. आकर्ष, तुला जर ही गोष्ट कळली ना तर तू आनंदाने वेडा होशील. काय झालं? आय नो की तुला नको होतं की याविषयी मी कोणतीही चौकशी करू, पण मी खरंच सांगते, मी यासाठी थोडी सुद्धा मेहनत नाही घेतली तरी ही गोष्ट मला आपोआप कळली. रेवाला रोशनीच्या बाबतीत तर. वेट, आर यू सिरियस? तुला कसं माहित पडलं? इतकंही डिफिकल्ट नव्हतं. लिसन, तुला माहित पडलं, इट्स फाईन, दॅट्स ओके. पण कोणा तिसऱ्याला हे कळता कामा नये. गॉट दॅट? पण का? प्रॉब्लेम काय? आकाश, तू कुठल्या बाबतीत बोलतोयस? स्पेशल ज्युरी. दॅट्स राईट, स्पेशल ज्युरी. उद्या शोमध्ये स्पेशल ज्युरी येणार आहेत, तर मी त्याविषयी बोलत होतो. ओ, ओके. वेट, तू कोणत्या बाबतीत बोलतेस? काही खास नाही. खास नाही म्हणजे? हो, मी तुझीच ट्रिक वापरत होते. जसं लहानपणी तू माझी सिक्रेट जाणण्यासाठी करत होतास ना, तर मी विचार केला की मीही करेन. तुला थोडा रिपीट टेलिकास्ट दाखवेन. वेट 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 वेट, या युअर राईट. आय थिंक जेव्हा तू 5th ग्रेडला होतीस आणि तू फेल होणार होतीस आणि तुझी ग्रेड शोधण्यासाठी किती खोटं बोलावं लागलं होतं मला. कोण होती ती? मिस थॉमस. मिस थॉमस, ती क्लासमध्ये बसली होती. मी तिच्याकडे गेलो आणि सांगितलं की. इतकी मोठी गोष्ट मी तुला इतक्या लवकर नाही सांगणार आकर्ष. इतकं मोठं सरप्राईज देण्यासाठी सेटअप पण मोठा असायला हवा ना, कारण ही गोष्टच तशी आहे. आणि ज्यावेळी ही बातमी मी तुला सांगेन तेव्हाच तुला त्याची किंमत कळेल की मी तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते. अहो डॉक्टर, कसा आहे माझा भाऊ? अहो बोला ना, माझा भाऊ कसा आहे? अहो बोला ना. आई, हे काय करतेस? आरामात. अहो सांगा ना डॉक्टर, माझा भाऊ एक मिनिट, कसा आहे? घाबरायचं काही कारण नाही. सध्या तरी धोका टळला आहे. रोशनी, ऐकलंस तू? तुझे पापाजी ठीक आहेत. शीतला माते, माझ्यावर आणि माझ्या मुलांवर दया करून माझ्या बाबाच्या आयुष्यावरचा धोका टाळलास. एक मिनिट, धोका अजून पूर्णपणे टळला नाहीये. ऑपरेशन नक्कीच सक्सेसफुल झालंय. उलट असं म्हणूया की या ऑपरेशनमुळे आपल्याला थोडा वेळ मिळाला आहे. मेन सर्जरी तर उद्या आहे, जी त्यांच्या जीवन मरणाचा निर्णय घेईल. म्हणजे अजून एक ऑपरेशन होईल? होय, आणि ती सर्जरी
मोठी सर्जरी असेल आणि त्यासाठी आजच्यापेक्षा जास्त पैसे लागतील. अजून किती पैसे लागतील डॉक्टर साहेब? कमीत कमी 2.5 लाख रुपये. आजी सावकाश. तुम्ही शक्यतो लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करा. मी ऑपरेशनची तयारी करतो. काय अरे जा पाणी घेऊन ये ना. अजून एक ऑपरेशन आहे आता. अरे जा ना तू काहीतरी खायला जातो. घेऊन ये. आता काय होईल रोशनी? तुम्ही रोशनी आहात? हो हो बोला. हे बघा, मी तुमची स्थिती समजू शकतो, पण तुम्ही पण माझी अडचण समजून घ्या. सकाळपासून मी तुमची वाट बघतोय. तुम्ही याल आणि त्या गुंड्याचं वर्णन कराल, म्हणजे मी त्याचं स्केच बनवून इथून लवकर जाऊ शकेन. नाहीतर ही माणसं मला जाऊ नाही देणार. बायको पोरं असलेला माणूस आहे. घरी उशिरा पोहोचलो तर उगाच बायकोचे 1000 प्रश्न आणि चपला खायला लागतील तर वेगळंच. ते मी काही समजले नाही. रोशनीजी, खरं म्हणजे नीलभाईजीने त्या गुंडाचं चित्र बनवण्यासाठी याला पाठवलंय. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल ना तेव्हाच या. चल. दीदा दीदा काही करून मी बाबाजींना बरं करेन. रेवा, रेवा दरवाजा उघड. काय झालं? रस्ता का अडवतेस? आता नाही, प्लीज 2 तासांनी ये ना. मी काहीतरी करतेय. 2 तासांनी? रेवा, आज सामान आहे, मला ते हवंय. मूव्ह. नाही नाही, तू 2 तास मॅनेज कर ना प्लीज. मी तुझ्यासाठी एक सरप्राईज रेडी करतेय. हां, ओके. हे असं नाही. जर तू तुझा लेफ्ट फूट राईट अँगलवर ठेवशील तर तू पडणार नाहीस. याची काही गरज नाहीये. आणि हे मैत्रीचं नाटक करायची काही गरज नाहीये. ट्विंकल, प्लीज आकाश, तू एक्सप्लेन करायची काही गरज नाहीये. तसंही तू आता रोशनीच्या साईडनेस, माझ्या साईडने नाही. आणि आजकाल ना कोणावरही भरोसा नाही करायला पाहिजे. बट थँक गॉड उद्याच्या राऊंडचा तू जज नाहीयेस. नाहीतर ही कॉम्पिटिशन फक्त बहाणं असते. जिंकवणार तर तू रोशनीलाच ना. आय विश मी तुला समजावू शकलो असतो, पण मी खरंच सांगतो की मी डान्सच्याच बाजूने. ट्विंकल, तू एजे सोबत अशी का वागतेस? जे काही झालं त्यात एजेची काहीही चूक नाही. ही पोरं ना असतातच डफर. यांना मॅन्युप्युलेट करणं फार सोपं असतं. रोशनीने 2-4 अश्रू काय दाखवले, एजे विरघळला. ट्विंकल, एजे सारख्या मुलाकडून काम काढून घेता आलं पाहिजे. यू नेव्हर नो की कधी गरज भासेल. एक गोष्ट तू माझी कान देऊ नये.
जे काम तुझं हे सरळ वागणं नाही करू शकलं ते रोशनीच्या दिखाऊ अश्रूंनी करून टाकलं. म्हणून एजेला चुकीचं समजणं बंद कर. हं? जे काही केलं ते रोशनीनी केलं आणि आता जे काही तू करशील ते रोशनीच्या विरोधात करशील. समजलीस? बेकार गोष्टी मी करते की तू करतोयस नील? तू आता स्वतःच सांगितलंस ना की पप्पाची शुद्ध आली होती, पण जेव्हा तू पैशांचा विषय काढलास तेव्हा ते बेशुद्ध झाले. ऐक नील चौधरी, पैशांची व्यवस्था मी केली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत माझे पैसे मला मिळतील. आता तुझं काम संपलं. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय की तुला आता माझी गरज नाहीये? नाही, म्हणजे मी असो वा नसो तुला काही फरक नाही पडणार? नाही पडणार. तुला माझी गरज नाहीये ना? काही हरकत नाही. ठीक आहे, मला पण काही फरक नाही पडत. अम्मा, काय झालं अम्मा? काही काम होतं का? हे बघ, संकोच बाळगण्याची गरज नाहीये. मला माहिती आहे की पिणं पुरुषाची शान असते. खरं तर एक आई या नात्याने मला हे बोलायला नाही पाहिजे, पण तरीही एक सल्ला द्यायचा आहे. पोरा, पिणं काही वाईट गोष्ट नाहीये, पण फक्त तोपर्यंतच जोपर्यंत पिण्याचं कारण कोणी स्त्री नाहीये. असो, ह्या सर्व गोष्टी सोड. हे बघ, मी तुझ्यासाठी गाजराचा हलवा घेऊन आले. या ऋतूचा पहिला हलवा आहे आणि नेहमीसारखा आमचा राजकुमार याचा पहिला स्वाद घेईल. हा बंटी. भाईजी, अंकलजींचं ऑपरेशन झालंय, आता ते ठीक आहेत. भाईजी, अजून एक गोष्ट. आता काय? रोशनी वहिनीने त्या गुंडाचं वर्णन केलंय आणि चित्रकाराने त्या गुंडाचं चित्र पण तयार केलंय. चला, तुझ्या वहिनीने माझी एक गोष्ट तरी ऐकली. तर मग भाईजी, आता पुढे काय करायचं? आज्जूला जबाबदारी दे आणि त्याला सांग की मला तो माणूस जिवंत पाहिजे, कोणत्याही किमतीवर. समजलास? कर्नाल आणि आजूबाजूचा परिसर पिंजून काढ. मला तो माणूस पाहिजे उद्याच्या उद्याच. हो भाईजी. काय झालं पोरा? कोणाला शोधतोयस इतका? अम्मा, ज्या गुंडांनी काकांची ही अवस्था केली ना, त्यांच्यातल्या एकाचा चेहरा रोशनीने पाहिला होता. आता तर त्या गुंडाचं चित्र तयार झालंच आहे. मी अज्जूला काम दिलंय त्याला शोधून काढण्यासाठी. बस एक वेळ तो गुंडा माझ्या हातात येऊ दे. मारून मारून मी त्याची अशी वाट लावतो ना की त्याची आई पण त्याला ओळखणार नाही. नाही, असं नाही होऊ शकत. जर नील त्यांच्यापर्यंत पोचला तर माझ्यापर्यंत पोचायला वेळ नाही लागणार. आता कल्याणी, काहीतरी कर. नीलला त्यांच्याजवळ जाण्यापूर्वीच थांबव. तुम्हाला माहित नाही रेवाजी, आज नीलने माझ्या शरीरातून एक बाटली रक्त काढून घेतलं आणि डॉक्टरांनी पण केवढी मोठी सुई टोचली होती माझ्या हातात. लहान मुलांसारखं वागणं सोडून दे आणि निघून जा इथून. म्हणजे महाराणीचं वागणं अजून सुधारलेलं नाहीये. रेवाजी, फक्त एकदा दरवाजा उघडा. मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं बैजू, फक्त. मी सांगितलं ना की मी खूप बिझी आहे. तू नंतर ये ना प्लीज. रेवाजी, फक्त 2 मिनिटं. तुम्हाला पाहिलं की बरं वाटेल मला. आज जे हॉस्पिटलमध्ये झालं ना, त्यामुळे मी खूप घाबरलोय. तुम्हाला माहित नाही रेवाजी, नीलने आज माझ्या शरीरातून एक बाटली रक्त काढून घेतलं आणि डॉक्टरांनी पण केवढी मोठी सुई खुपसली माझ्या हातामध्ये. स्टॉप इट बैजू. लहान मुलांसारखं वागणं सोडून दे आणि निघून जा इथून. म्हणजे महाराणीचं वागणं अजून सुधारलेलं नाहीये. रेवाजी, फक्त 2 अरे मिनिटांसाठी उघडा. बैजू, भाऊ, तू इकडे काय झालं? मी तर तुलाच शोधत होतो. बरं, एक माझं तुझ्याकडे एक काम आहे. काम? तू हॉस्पिटलला चाललेस ना? हो भाऊ. मग मी तिथेच येऊन बोलतो तुझ्याशी.
भाऊ नंतर अरे जातो मग जा ना तू, मामा हॉस्पिटलमध्ये एकटाच आहे. अरे बैला जा ना. अरे पण मी सांगितलं ना बैजू इथून निघून. लोक अगदी बरोबर बोलतात. चालू पोरी ना, आपल्या सवयी नाही बदलत. आणि सकाळपासून तुझे जे नाटक चालले ना सुधारण्याचं, आता जास्त वेळ नाही चालणार, समजलीस? मी अज्जूला कुठला संशय नाही येऊ देऊ शकत. मी ही खोली डेकोरेट करत होते. ते तुम्ही मला हॉस्पिटलला घेऊन गेलात आणि इतक्या चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली ना, तर मी विचार केला की या बदल्यात तुम्हाला थँक्यू बोलू. तुमच्यासाठीच हे सगळं करत होते, तर बैजूला कसं काय येऊ देणार मी? हा इन्स्पेक्टर सारखा काय उगाच पाहतोय. नो वेट, मला वाटतंय हा माझ्या जाळ्यात फसलाय. मूर्ख माणूस. हा कसला ग्लास आहे? यात काय पितात? वाईन. बापरे, दारू पाहून याला इंटरेस्ट तर नाही ना आला. हा जर इथे थांबला तर सगळा प्लॅनच गडबड होऊन जाईल. आकाशला मी कसं सरप्राईज आणि देणार? हा सगळा उपद्व्याप तू माझ्यासाठी केलायस. अर्थात. बसा ना. आता हात असताना या काट्या चमच्यांचा काय उपयोग? ओ गॉड, भुक्कड. आता हा खाणार पण. सर्व करू? काय? हे असं कापतात. जर तुला माझ्यासाठी बनवायचा एवढाच शौक होता तर मग एखादी मक्याची भाकरी आणि भाजी बनवायचीस. मग कर्नालवाल्यांना ना हे तुमचं इंग्रजी खाणं अजिबात पसंत नाही, समजलीस? थँक गॉड गेला. दोन्हीच्या दोन्ही भाऊ माठ आहेत. आता इतक्या लवकर पैशांची सोय फक्त एकाच प्रकारे होऊ शकते, तेही वेगळ्या मार्गे. आणि वेगळा मार्ग कधीच सरळ नसतो. आणि तसंही तू काही चुकीचं काम करू नाही शकत. आणि तू करायचा प्रयत्न जरी केलास ना तरी तू करू नाही शकणार.
हॅलो. हॅलो नील, तू फोन का नाही उचलत आहेस? काका ठीक आहेत? हो, पप्पाजी ठीक आहेत. हे ऑपरेशन तर चांगलं झालं, पण मोठं ऑपरेशन उद्या आहे. ठीक आहे. मग मला फोन कशाला केलास तू? नील, फोन नको ठेवूस. फालतू वेळ नाहीये माझ्याजवळ. चल. नील, तू काय करतोयस? पितोय. 4 बाटल्या पिल्यात मी. आणि आता पिऊन गाडी चालवत दिल्लीला जाणार. बोल, तुझी काही हरकत आहे? अरे बंटी, अरे गाडीच्या टायरची हवा चेक केलीस का? बरेच दिवस झाले गाडी चालवून हायवेला. नील, पण तू तर वचन दिलं होतंस ना की... असं कसं बोलू शकतेस तू रोशनी? हं? इतकं सगळं झाल्यानंतर तू मला वचनांच्या गोष्टी सांगतेस? अरे आता तर खरी वचन तोडण्याची वेळ आली आहे. जर एकाने तोडलेलं आहे तर दुसऱ्याने तोडायला काय हरकत आहे? नील, हे चुप. सारखा सारखा नीलचा जाप बंद कर, समजलीस का? तूच तर सांगितलं होतंस ना की तुला आता माझी गरज नाहीये. तर मग परत परत माझं नाव का घेतेस? नील, तू कळत कसं नाहीये तुला? गोष्ट तुझ्या पैशांची होती, तुझी नाही. मला तर तुझी गरज. अच्छा, गोष्ट जर पैशांची आहे तर पैशांचंच बोलणार रोशनी. मला एक सांग, तू इतक्या लवकर इतक्या पैशांची सोय कशी काय केलीस? हं? ते मी... नाही, तुला सांगायची काही गरज नाहीये. तू काही न सांगता मी तुझी दाद देतो. एकट्या मुलीने 12 तासात कुणाचीही मदत न घेता पैशांची व्यवस्था केली. वा. आता इतक्या लवकर पैशांची सोय फक्त एकाच प्रकारे होऊ शकते, ते वेगळ्या मार्गाने. आणि वेगळा मार्ग कधीच सरळ नसतो. नील, तुला समजलं नाही का? मी सांगितलं ना मला नाही जाणून घ्यायचं. आणि तसंही मला माहितीये कद्दुकुमारी, तू तर नियमांची पुजारी आहेस. तू काही चुकीचं काम करू शकत नाही. आणि तू करायचा प्रयत्न जरी केलास ना तरी तू करू शकणार नाहीस. परत फिरशील. आणि हो, जर उद्या तू यशस्वी झालीस ना आणि तुझ्या पैशांची सोय नाही झाली ना तर तुला माझ्याजवळ येण्याची गरज नाहीये. एक काम नीट नाही झालं तुझ्याकडून. तुझा चेहरा रोशनीला दाखवलास. डीजे नेहमी सांगायची, आकर्ष बेटा, जेव्हा मनात वाईट विचार येतील किंवा मन त्रासलेलं असेल तेव्हा आपलं दुःख देवाला सांग, दिवा पेटव.